तर नमस्कार मंडळी, तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल की ना आपला घासाचा प्लॉट म्हणजे मेथी घासाचा प्लॉट आहे आणि हा तुम्हाला दिसत असेल की हा हिरवागारच्या ऐवजी आता सुकायला लागलेला आहे। तर ह्या मागचं कारणच आहे की हा पण सगळा आता बियावरती टाकलेला म्हणजे बियाणांसाठी आपण आता हा घास ठेवलेला आहे की ज्यावेळेस त्याला फुलं येतात त्याच्यानंतर आपण ते सीड पर्पजसाठी घेतोय। त्यामागचं कारण पण असंच आहे की हा घास आपण ज्यावेळेस पेरला होता त्याला जवळपास 4 ते 5 वर्ष झालेत। तसा जर सरासरी पाहायला गेला तर 3 वर्ष हा मेथी घास चालतो। पण तुम्ही त्याचं काळजी किती घेतली, त्याचं संगोपन कसं केलंय त्याच्यावरती तुम्ही जास्त वर्ष पण घेऊ शकता। तर आता ह्या आपल्या घासाला जवळपास 4 ते 5 वर्ष पूर्ण झालेत आणि आता त्रास काय झालेला आहे ते मी तुम्हाला सांगतो की आपण हे आता हा घास मोडणार आहे आपण। तर तो ज्यावेळेस आपल्याला घास तो मोडायचा आहे म्हणजे हा घास काढून आपण या ठिकाणी नवीन काहीतरी करणार किंवा पुन्हा घासच टाकेल। पण तो टाकण्याच्या आधी आपल्याला त्याचे बी करून घेण्यासाठी आपण ते आता बियावरती टाकलेलं आहे, म्हणजेच त्याच्या बियाणासाठी सीड पर्पजसाठी हा ठेवलेला आहे। तर सीड पर्पजसाठी ठेवण्यासाठी ही इथं तुम्हाला दिसत असेल, हे पहा की ही जी आता इथं तुम्हाला जे दिसतात आहे जांभळ्या रंगाची फुलं, तर तीच मोठी झाल्यानंतर त्यांना असे सीड येतात। तर हे सीड यामध्ये असतात। तर हे सीड आपल्याला असे चुरगळले हे आपण सगळे कलेक्ट करणार, घेऊन जाणार आणि त्यामध्ये तुम्हाला असे ह्यामध्ये पिवळ्या रंगाचे असे बी असतात। तर हे सीड आपण आपले घासाचे सीड म्हणतो याला। तर हे सीड बरेच महाग मिळतात, तर विकत आणण्यापेक्षा आपण स्वतःच त्याचं बियाणं तयार करतो आणि परत पुढच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या शेतामध्ये टाकण्यासाठी आपण ते तयार करतो। तर घास आपल्याला 3 ते 4 वर्षानंतर का तोडावा लागतो किंवा तो का काढावा लागणार आहे ह्यामागचं कारण सांगतो। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की घासाचं आपण ही कटिंग केलेली आहे किंवा तो कापलेला आहे बियाणांसाठी। तर ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की किती विरळ किंवा किती पातळ झालेला आहे तो। तर हे पातळ होण्यामागचं कारण पण काय आहे तर हे सांगतो की ज्यावेळेस आपण घास नवीन लावतो किंवा पेरतो त्यावेळेस आपले बी आपण खूप जवळ टाकलेले असतात, त्यावेळेस खूप दाट असतो। पण जसं आपण त्याची काटणी करत जातो, त्याला कट करत जातो, तसं ओलाव्यामध्ये जर कट केले तर त्यासोबत आपण कापत असताना फक्त त्याचं दांड नाही येतं, त्यासोबत त्याचे मुळं पण उपटून येतात आणि ते मुळं उपटून आल्यामुळे एक एक करत थोडं करत तुमचा घास हा पातळ होत जातो। त्यासोबतच तुमच्या वातावरणामध्ये बदल किंवा काहींचे मुळं कुजली जातात, काहींना काही रोग आला असेल किंवा बुरशी पडली तर त्यामुळे पण तुमचा घास हा विरळ होतो आणि विरळ झालेल्या घासामध्ये तेवढं तुम्हाला घास मिळत नाही किंवा विरळ झाल्यावरती तेवढा घास त्यामधनं निघत नाही। तर ते तुमचं म्हणजे तुम्ही पूर्ण वाफा कापला आणि त्याचं जर फक्त एकच ओझं झालं तर तो कापायला तुम्हाला परवडत नाही। त्याच्याऐवजी तो घास मोडून त्या ठिकाणी नवीन घास टाकला तर तो जास्त फायद्याचा ठरतो। म्हणून आपण 3 ते 4 वर्ष तुमचं आहे ना मेथी घासाचं पीक घेत असतो। तर हे पीक आता आपण करणार काय की आता बियावरती टाकलेलं आहे, ह्याचे सगळे आपण कट करणार, हे पूर्ण सुकवणार आणि हे सुकवून नंतर त्याचे बी तयार करणार आणि ते बी त्याच्यानंतर हे नीट करणार, शेत नांगरणार, त्याची काकरणी करणार, त्याला रोटर मारून सारे पाडून परत ह्यामध्ये घास आपण करू शकतो किंवा दुसऱ्या शेतामध्ये करू शकतो। तर अशा प्रकारे आपण आपल्या घासाची पुन्हा एकदा हे करणार आहे। ते सीड पर्पजसाठी त्याचं बियाणं कसं तयार करतात हे मी तुम्हाला सांगण्यासाठी खास व्हिडिओ बनवतोय। तर आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ना इथं असे रंगीबेरंगी हे आहेत, फुलं आहेत। तर ही पहिल्यांदा आपल्याला घासाची काढणीच त्यावेळेस करत असतो आपण परत एकदा। तर अशा प्रकारे आपण आपल्या घासाच्या बियाणांसाठी हे करतोय आणि अशाच आणखी माहितीसाठी आपल्या कृषी दूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।